एवढंच करतो रे बाबा, तुमच्यासारखं हे नाही करत पुष्कळ. बरं, हे फक्त यांचं सरकारी पैसे लाटण्यापुरतं राहिलंय का? हे चांगला प्लॉट असलं तर प्लॉटवर बी हक्क सांगायला लागले. चुकीच्या ठिकाणी मार्केट कमिटीचे प्लॉट बांधायला लागले. 2-4 एकरात 500 प्लॉट विकायला लागले. सगळं घोटाळाच. ते नगरपालिकेचा आता ऑडिट लावा म्हणलंय मी एकनाथ शिंदे साहेबांना, तर त्यांनी लावलं ऑडिट, तर काहीच्या बाहेर येईल. तुम्ही या ना एकदा. पण राजकारणामध्ये हे सगळं करणं आता आवश्यक झाले. आता राजकारण सर्वसामान्यांचं उरलं नाहीये. तुम्हाला एवढं लुटायसारखं नाही राहिलं वाटलं. एवढं लुटारो मानले लोक नीट रस्ता दाखवतील. आमच्या इकडे लय हुशार लोक आहेत. बीड जिल्हा आहे तो 1 नंबर. हिसाबात तेवढं कमवा ना तुम्ही फार चाटून पुसून खा, चुरून खा. पराती फोडून खाल्ल्यावर कसं व्हायची? पराती फोडून खायला लागेल. या सगळ्यामध्ये प्रश्न असा की ज्यावेळी चार्जशीट पण दाखल झाली नव्हती, फोटोही समोर आले नव्हते, त्यावेळी हत्या कशी झाली याचं हुबेहूब वर्णन तुम्ही विधानसभेमध्ये बोलताना केलं होतं. ते कसं केलं? त्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतात. एवढी? हो. आपण कोणत्या लोकांमध्ये गेल्याच्या नंतर ते लोक काय सांगतायत ते आपण नीटनाटकं ऐकलं पाहिजे. पॉईंट्स टिपून घेतले पाहिजेत. आणि माझ्या पहिल्या दिवशी लक्षात आलं 12 डिसेंबरला हे असं झालं. मी तिथून निघाल्याच्या नंतर एका गावात नाही, शेजारच्या 10 गावात गेलो. 10 गावातल्या लोकांना विचारलं काय काय घडलं होतं, कसं घडलं होतं. कारण ते संतोषला बऱ्याच गावात फिरवलं होतं त्यांनी, एका गावात नाही फिरवलं होतं. म्हणजे चालू फिरून ह्या गावात धोपटायचा, बदाबद मारायचा, तिथून संपवायचा, पुढच्या गावात न्यायचा, तिथून मारायचा. मग शेजारी पाजारी लोकांनी बघितलं, त्या सगळ्यांनी वर्णन करून सांगितलं. मग लोकांनी सांगितलेलं पॉलिटिकल माणसाच्या डोक्यात लगेच बसलं पाहिजे. आणि ते जसंच्या तसं वर्णन केलं. ते तसंच्या तसं वर्णन. फोटो व्हिडिओ असं वाटावं की तुम्ही तो व्हिडिओ ते बघितलेत तुम्ही. त्यांनी जे मोकारपंथी ग्रुपवर ते सगळं लाईव्ह केलं होतं. कुठले मोकारपंथी का टुकारपंथी असतील ते आपल्याला माहिती नाही बरं का. परंतु फोटो माझ्याकडे येण्याचा किंवा व्हिडिओ माझ्याकडे येण्याचा संबंधच काय येतो? जेव्हा ऑनलाईन केले असतील तर ते 15 व्हिडिओ ऑनलाईन केले म्हणतात ते यांची माहिती. पण दुर्दैवानं मला वाटतं ते CID आणि SIT ते व्हिडिओ बाहेर पडून देईल असं मला वाटत नाही. कारण ते व्हिडिओ जर बाहेर आले तर काहीच्या बाहेर होऊन बसून. परंतु जे फोटो आलेले आहेत ते फोटो मी चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर दुसऱ्यांनी मला टाकले त्याच वेळेस पाहिले. पण मी वर्णन जे हुबेहूब केलं ते मी त्याचं आकलन करून घेतलं, लोकांकडून विचारून घेतलं.